प्रॉपर्टी काय, मॅग्नेट अट्रॅक्ट्स ऑब्जेक्ट ऑफ आयर्न, कोबाल्ट आणि निकेल. आता मॅग्नेटिझम म्हणजे काय सांगितलं, मॅग्नेट हे काय करत असते तर फोर्स एक्झर्ट करत असते. मग तो जो फोर्स एक्झर्ट करतोय तो कसला फोर्स एक्झर्ट करतोय, कशावरती फोर्स एक्झर्ट करत असते, एक तर त्या मॅग्नेटिक मटेरियल म्हणजे कोबाल्ट, निकेल किंवा निकेल आयर्न असेल, ही जी काय मॅग्नेटिक मटेरियल आहे तर मॅग्नेटिक मटेरियल वरती फोर्स एक्झर्ट करत असते. किंवा त्याच्यापेक्षा काय, मॅग्नेटवर एक मॅग्नेट दुसऱ्या मॅग्नेटला अट्रॅक्ट करते, किंवा मॅग्नेटिक ऑब्जेक्ट जे काय आहेत त्यांना अट्रॅक्ट करत असते. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑफ मॅग्नेट इज ग्रेटर ऍट इट्स पोल देन द मिडल. म्हणजे हे जे मॅग्नेट आहे तर हे मॅग्नेट काय होत असतं तर त्याचे जे काय प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टी काय होतात, स्ट्रॉंगर. कुठे स्ट्रॉंगर असतात ते मॅग्नेट, जे काय त्याचे पोल असतात तर ते पोलला काय असते, मॅग्नेटिक फोर्स जो काय असतो, फोर्स ऑफ अट्रॅक्शन, तो फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय असतोय, स्ट्रॉंगर कुठे असतो, मॅग्नेटला, इज ग्रेटर ऍट इट्स पोल म्हणजे दॅन द मिडल. म्हणजे पोलच्या मिडल पेक्षा मॅग्नेटचा जो काय पोल आहेत तर त्या पोल मध्ये मॅग्नेटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन जो आहे तो मॅग्नेटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय असतोय, मोर असतो ऍज कम्पेअर टू द मिडल. लाईक पोल्स ऑफ टू मॅग्नेट रिपल इच अदर. म्हणजे जे काय दोन लाईक पोल असतात तर त्या दोन लाईक पोल मध्ये काय असते, रिपल्शन प्रोसेस घडून येत असते. अपोजिट पोल्स ऑफ टू मॅग्नेट्स अट्रॅक्ट टू इच अदर. म्हणजे जे काय अपोजिट पोल आहेत मॅग्नेटचे त्याच्यामध्ये काय होत असते, अट्रॅक्शन होत असतं. अपोजिट पोल्स ऑफ टू मॅग्नेट अट्रॅक्ट टू इच अदर. If bar magnet is suspended by thread and if it is a free to rotate, its a south pole will move towards the north pole. म्हणजे जे काही बार मॅग्नेट आहे ते जर आपण फ्रीली सस्पेंडेड ठेवलं थ्रेडच्या साह्याने तर काय होत असतं, त्या बार मॅग्नेटचा साऊथ पोल मूव्ह टुवर्ड्स द नॉर्थ पोल ऑफ द अर्थ. म्हणजे अर्थ ही सुद्धा काय एक मॅग्नेटिक आहे असं आपण लास्ट लेक्चरला सांगितलेलं होतं. तर त्या अर्थ पोलचा जो काही नॉर्थ पोल आहे तर त्या नॉर्थ पोलला काय होत असते, ते मूव्ह होत असतं. पण आता कोणतं पोल, मॅग्नेटचं साऊथ पोल अर्थच्या नॉर्थ पोल कडे काय होत असते, मूव्ह होत असते. म्हणजे त्याची डिरेक्शन होत असते, म्हणजे ते दोघे एकमेकांकडे अट्रॅक्ट होतात. ओके, म्हणजे काय सांगू शकतो आपण त्याच्यावरनं, अँड फाइस वर्स, म्हणजे ते उलट पण होऊ शकतो. अर्थचा साऊथ पोल मॅग्नेटच्या नॉर्थ पोल कडे मूव्ह होत असतो. म्हणजे हे जे काय फाइस वर्स म्हणजे त्याच्या उलट सुलट असं आपण त्याला म्हणू शकतो. मॅग्नेटिक पोल्स एक्झिस्ट पेअर. म्हणजे ते जे मॅग्नेटिक पोल आहे तर ते काय करत असते, पेअर तयार करत असते. इफ बार मॅग्नेट इज ब्रोकन इनटू पीसेस देन ईच पीसेस हॅज नॉर्थ पोल ॲज वेल ॲज साऊथ पोल. म्हणजे प्रत्येक जे मॅग्नेट आहे ते मॅग्नेट काय करत असते, एक तर त्याच्यामध्ये त्याचा पेअर असतं, एक नॉर्थ किंवा साऊथ पोलची जी काय असते तर त्या ठिकाणी ते जे मॅग्नेटिक पोल्स असतात तर ते मॅग्नेटिक पोल्स काय करत असतात, पेअर तयार करतात. आवाज येतोय सर्वांना? हो सर. Yes, sir. If bar magnet is broken into pieces, then each pieces has north pole as well as south pole. म्हणजे जेवढा आपण बार मॅग्नेटची पीस करू तर ते प्रत्येक पीस मध्ये काय असणार आहे, त्याचा बार मॅग्नेटचा साऊथ पोल आणि नॉर्थ पोल त्यामध्ये क्रिएट होणार. मॅग्नेट कॅन मॅग्नेटाइज अनदर पीसेस ऑफ आयर्न. म्हणजे ते जे मॅग्नेट आहे ते मॅग्नेटाइज कोणाबरोबर होत असतं, अनदर पीसेस ऑफ आयर्न किंवा मॅग्नेटिक मटेरियल वरती. त्यानंतर मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय बघायचं आहे, तर मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय, जसं आपण इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय बघितलं होतं की एक युनिट पॉझिटिव्ह चार्ज प्लेस केला तर त्या युनिट पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे काय फोर्स ऑफ अट्रॅक्शन अँड रिपल्शन प्रोसेस घडून आलेली आहे तर त्याला काय म्हटलं होतं, मॅग्नेटिक इलेक्ट्रिक फील्ड म्हटलं होतं. बरोबर. आता त्याच पद्धतीने मॅग्नेटिक फील्ड मध्ये मॅग्नेट जर आपण एखाद्या स्पेस मध्ये ठेवला तर मॅग्नेट स्पेस मध्ये ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये जो काही इफेक्ट घडून येतोय, जो काय इफेक्ट करून येतो तो जो इफेक्ट असतो तर त्या इफेक्टला काय म्हटलं जातं, फील्ड म्हटलं जातं. जाऊ का तिथं कोण कर दुखत बिकत त्या घरी ठेव ना आया.
दादा दीदी हाय तू शांतपणा करू नको तुझं उरकून ये मी म्हणतोय दीदी रामात न्यायला लागला मी का अर्ध्या तासात येणार हा, डोकं दुखायचं. 60% झाले म्हणजे दाखवले बघा हे जे मॅग्नेट आहे ते मॅग्नेट प्लेस केल्यानंतर त्याच्यामध्ये जर युनिट नॉर्थ पोल जर प्लेस केलं तर त्याच्यामुळे जे काय फील्ड तयार झालेलं आहे त्या फील्डला काय म्हटलं जातं मॅग्नेटिक फील्ड द शेप ऑफ द मॅग्नेटिक फील्ड इज रिव्हल्ड ऑफ मॅग्नेटिक फील्ड लाईन्स म्हणजे जो काय मॅग्नेटिक फील्ड आहे तिथं त्या शेपवरनं त्याचा क्रिएट होत असतो डायरेक्टेड अवे फ्रॉम द नॉर्थ पोल अँड द टुवर्ड्स टू द साऊथ पोल magnet directed away from the north pole and towards the south pole. The strength of the magnetic field are measured in the unit of Tesla. म्हणजे ते जे काय मॅग्नेटिक फील्ड आहे ते मॅग्नेटिक फील्ड काय होत असतंय टेस्ला मध्ये मेजरमेंट केलं जातं मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते मॅग्नेटिक फील्ड कशामध्ये केलं जातं टेस्ला मध्ये मेजरमेंट केलं जातं आणि डायरेक्टेड अवे फ्रॉम द नॉर्थ पोल अँड टुवर्ड्स द साऊथ पोल म्हणजे ते काय होत असतं एकतर नॉर्थ पोल कडून साऊथ पोल कडे काय होत असतं मूव्ह होत असतं ते जे मॅग्नेटिक फील्ड आहे ते मॅग्नेटिक फील्ड कसं मूव्ह होत असतं साऊथ पोल टू नॉर्थ पोल द स्ट्रेंथ ऑफ द मॅग्नेटिक फील्ड आर मेजर्ड इन द युनिट ऑफ द टेस्ला ते जे मॅग्नेटिक फील्ड आहे ते मॅग्नेटिक फील्ड कशामध्ये मेजरमेंट केलं जातं टेस्ला मध्ये मेजरमेंट केलं जातं मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते मॅग्नेटिक फील्ड काय केलं जातं टेस्ला मध्ये मेजरमेंट केलं जातं नंतर मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आहे त्याची डेफिनेशन काय सांगता येते बघा मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स म्हणजे काय मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आर डिफाइन्ड ऍज पाथ कर्व अलॉंग विच द युनिट नॉर्थ पोल विल मूव्ह इन द मॅग्नेटिक फील्ड म्हणजे जो काय मॅग्नेटिक लाईन्स आहेत त्या मॅग्नेटिक लाईन्स मध्ये मॅग्नेटिक फील्ड मध्ये जो काय लाईन्स तयार होतात तर त्याला काय म्हटलं जातं मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स म्हणजे काय मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आर डिफाइन्ड ऍज पाथ कर्व अलॉंग विच युनिट नॉर्थ पोल मूव्ह इन द मॅग्नेटिक फील्ड म्हणजे तो जो काय पाथ तयार होतो युनिट नॉर्थ पोल मुळे तर तो कोणाकडे तो आणि मूव्ह कशातून होतोय तर मॅग्नेटिक फील्ड मधून मूव्ह होतो तो जो पाथ क्रिएट होतो तो पाथ कशातून मूव्ह होतोय तर मॅग्नेटिक फील्ड मधून मूव्ह होतो त्याला काय म्हटलं जातं मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आर डिफाइन्ड ऍज पाथ कर्व अलॉंग विच द युनिट नॉर्थ पोल विल मूव्ह इन द मॅग्नेटिक फील्ड ह्या पद्धतीनं मॅग्नेटिक फील्ड तयार होत असते नॉर्थ पोल कडून साऊथ पोल कडे काय होतं मूव्ह होत असतं नॉर्थ टू साऊथ पोल त्याची काय असते डिरेक्शन असते मॅग्नेटिक लाईन्सची आता ह्या ज्या मॅग्नेटिक लाईन्स आहेत ह्या मॅग्नेटिक लाईन्सच्या काय महत्वाच्या प्रॉपर्टी आहेत तर त्याच्यामध्ये काय प्रॉपर्टी सांगलेली आहे बघा तर फर्स्ट प्रॉपर्टी काय सांगलेली आहे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आर क्लोज्ड कर्व त्या ज्या मॅग्नेटिक लाईन्स आहेत त्या मॅग्नेटिक लाईन्सचं जे काही नेचर असतं ते नेचर कसं असतं क्लोज्ड कर्व असते दे स्टार्ट फ्रॉम नॉर्थ पोल अँड एंड फ्रॉम साऊथ पोल आउटसाइड द मॅग्नेट म्हणजे त्याची काय स्टार्टिंग असते म्हणजे दे स्टार्ट फ्रॉम नॉर्थ पोल अँड एंड फ्रॉम साऊथ पोल म्हणजे ते जे मॅग्नेटिक फील्ड आहे ते मॅग्नेटिक लाईन्स आहेत त्या मॅग्नेटिक लाईन्स कशा होत असतात नॉर्थ पोल पासून त्यांची काय होते सुरुवात होत असते आणि एंड कुठं होतो तो साऊथ पोल आउटसाइड द मॅग्नेट मॅग्नेटच्या कुठं आउटसाइडला म्हणजे मॅग्नेटच्या सभोवती म्हणू शकतो आपण त्या the tangent drawn to the curve part of the line of force at any point gives the direction of the magnetic field at that point म्हणजे ते जे टँजंट ड्रॉ करतात तर ते टँजंट कशा पद्धतीने ड्रॉ करतात तर आपण काय सांगतोय की एक मॅग्नेटिझम आहे मॅग्नेटिक फील्ड आहे तर मॅग्नेटिक फील्ड मध्ये त्या ज्या मॅग्नेटिक लाईन्स ट्रान्सफर होत असतात मॅग्नेटिक फील्ड मधून तर त्या मॅग्नेटिक फील्ड मधून ज्या लाईन्स ट्रान्सफर झालेल्या असतात तर त्या लाईन्स ज्या ट्रान्सफर होतात तर त्या लाईनला काय म्हटलं जातं त्या ज्या लाईन्स आहेत त्या लाईन्स काय असतात मॅग्नेटिक फील्डला टँजंट ड्रॉ करतात टँजंट म्हणजे काय तर आपण म्हणतो स्पर्शिका आता फॉर एक्झाम्पल कसं सांगता येते बघा हे काय आपलं हे आहे मॅग्नेट आहे त्याच्या लाईन्स कशा असणार आहेत या पद्धतीने त्याच्या ज्या लाईन्स असणार आहेत त्या लाईन्स कशा असणार आहेत या पद्धतीने ओके म्हणजे इथं काय नॉर्थ पोल आहे
हा साऊथ पोल आहे, बरोबर. हा नॉर्थ पोल आहे, हा साऊथ पोल आहे. ह्या नॉर्थ पोल आणि साऊथ पोल याच्या जे अवतीभोवती जे फील्ड तयार होणार आहे तर ते काय असणार आहे, मॅग्नेटिक फील्ड आहे. ह्या मॅग्नेटिक लाईन्स जे आहेत त्या मॅग्नेटिक लाईन्स कशा पद्धतीने ट्रान्सफर होणार आहेत, नॉर्थ पोल टू साऊथ पोल ट्रान्सफर होत असतात. त्या ज्या मॅग्नेटिक लाईन्स आहेत त्या मॅग्नेटिक लाईन्स बोलतात नॉर्थ पोल टू साऊथ पोल ट्रान्सफर. ह्या ज्या लाईन्स ट्रान्सफर होतात तर त्या ट्रान्सफर कशा होत असतात, तर इथं जे काही मॅग्नेटिक फील्ड आहे ह्या मॅग्नेट भोवती तर त्या मॅग्नेटिक फील्डला टँजेंट ड्रॉ करून काय होतात, मूव्ह होत असतात. त्या ज्या मॅग्नेटिक लाईन्स आहेत त्या मॅग्नेटिक लाईन्स काय होतात, त्याच्यामधून टँजेंट ड्रॉ करतात आणि त्या काय होतात, मूव्ह होत असतात. म्हणजे अशा पद्धतीचं नेचर असतंय मॅग्नेटिक लाईन्सचं. त्यानंतर तिसरी प्रॉपर्टी काय सांगता येते बघा, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स फ्रॉम अ क्लोज्ड लूप. त्याचं जे काही नेचर असतं ते नेचर पूर्णपणे कसं असतं, क्लोज्ड लूप असतं. मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स फ्रॉम अ क्लोज्ड लूप. मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स नेव्हर इंटरसेक्ट अँड क्रॉस टू इच अदर. म्हणजे मॅग्नेटिक लाईन्स जे असतात तर त्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स फ्रॉम क्लोज्ड लूप असतं. त्याचं जे काही नेचर असतं ते नेचर कसं असतं, क्लोज्ड असतं. अँड मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स नेव्हर इंटरसेक्ट इच अदर. त्याच्या मॅग्नेटिक लाईन्स आहेत त्या मॅग्नेटिक लाईन्स एकमेकाला क्रॉस होत नाही किंवा एकमेकाला इंटरसेक्ट करत नाही. मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स इन द सेम डिरेक्शन रिपल इच अदर. म्हणजे त्या ज्या मॅग्नेटिक लाईन्स आहेत त्या मॅग्नेटिक लाईन्स मधलं जे काही रिलेशन डिरेक्शन आहे ते डिरेक्शन काय आहे, नॉर्थ पोल टू साऊथ पोल. त्याच्यामध्ये सर्वांची डिरेक्शन कशी एकसारखी असल्यामुळे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी काय होतं, रिपल इच अदर. म्हणजे त्या ज्या लाईन्स आहेत तर ते एकमेकापासून रिपल्शन होतं. त्यानंतर नेक्स्ट प्रॉपर्टी काय, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आर नॉट अफेक्टेड बाय द नॉन मॅग्नेटिक मटेरियल. म्हणजे मॅग्नेटच्या लाईन्स आहेत म्हणजे त्या मॅग्नेटिझमच्या प्रॉपर्टी सर्व सॅटिस्फाय व्हेरीफाय करणार आहे त्या ठिकाणी. त्या ज्या मॅग्नेटिक लाईन्स आहेत मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आर नॉट अफेक्टेड बाय नॉन मॅग्नेटिक मटेरियल. म्हणजे त्या ज्या मॅग्नेटिक लाईन्स आहेत त्या मॅग्नेटिक लाईन्स तर मॅग्नेटिक मटेरियल वरती नॉन मॅग्नेटिक मटेरियल वरती अफेक्ट करणार नाही. अफेक्ट करणार म्हणजे कोणत्याही प्रकारचा त्यामध्ये इफेक्ट होणार नाही. मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आर मोर कॉन्सन्ट्रेटेड इन मॅग्नेटिक मटेरियल. म्हणजे त्या ज्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आहेत तर त्या काय असतात, मोर कॉन्सन्ट्रेटेड असतात. त्या काय असतात, मोर कॉन्सन्ट्रेटेड असतात इन मॅग्नेटिक मटेरियल. फॉर एक्झाम्पल इन आयर्न अँड स्टील. त्या ज्या मॅग्नेटिक लाईन्स आहेत त्या मॅग्नेटिक लाईन्स काय असणार आहेत, जास्त कॉन्सन्ट्रेटेड असतात, मोर कॉन्सन्ट्रेटेड. कोणामध्ये, आयर्न आणि स्टील मध्ये. इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड ऑफ लाईन्स आर स्ट्रेट लाईन पॅरलल टू इच अदर. त्या ज्या मॅग्नेटिक लाईन्स आहेत त्या मॅग्नेटिक लाईन्सचे काही नेचर असतं तर ते नेचर कसं असतं, युनिफॉर्म नेचर आहे. आणि ते युनिफॉर्म नेचर असल्यामुळे त्याच्यामध्ये काय होतं, त्या युनिफॉर्म म्हणजे एकसारखं त्या मॅग्नेटिक लाईन्सचं जे नेचर आहे तर ते नेचर कसं आहे, युनिफॉर्म आहे. लाईन्स ऑफ फोर्स आर स्ट्रेट लाईन. त्यामधला जो काही लाईन्स आहे तर त्या लाईन्स कशा आहेत, स्ट्रेट लाईन आहे आणि पॅरलल टू इच अदर. त्या लाईन्स कशा असतात, एकमेकाला पॅरलल टू इच अदर. आणि त्याच्यामध्ये जे काही डिस्टन्स आहे ते आर इक्वी डिस्टन्स. त्यामध्ये जे काही डिस्टन्स आहे तर ते डिस्टन्स काय असते, इक्वल असते. त्या दोन लाईन मध्ये किंवा ज्या काही नंबर ऑफ लाईन्स आहेत तर त्या नंबर ऑफ लाईन्स मध्ये जे काही डिस्टन्स आहे ते डिस्टन्स कसं असते, इक्वल डिस्टन्स आहे. मग त्याला आपण काय म्हणू शकतो, इक्वी डिस्टन्स. मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आर इक्वी डिस्टन्स. तर ह्या काय मॅग्नेटिक लाईन्स आणि मॅग्नेटिक फील्ड मधला त्याच्या महत्वाच्या प्रॉपर्टी. ह्या प्रॉपर्टी होती तुम्हाला बऱ्याच वेळेस क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ओके, तर मॅग्नेटिक लाईनचं नेचर कसं असतं हा एक क्वेश्चन असतोय. त्यानंतर मॅग्नेटिक फील्ड आणि मॅग्नेटिक लाईन्स, ह्या लाईन्स काय ड्रॉ करून जात असतात, तर टेंजेंट ड्रॉ करून जात असतात. त्यानंतर मॅग्नेटिक फील्ड जे आहे मॅग्नेटिक लाईन्स आहेत त्या कसं ट्रान्सफर होत असते, स्टार्ट फ्रॉम नॉर्थ पोल अँड एंड फ्रॉम साऊथ पोल. त्यानंतर त्याचं जे काही नेचर असतंय मॅग्नेटिक लाईन्स आर डॅश डॅश नेचर, क्लोज्ड लूप, परपेंडिक्युलर, म्हणजे वेगवेगळ्या टाइप स्ट्रेट लाईन नेचर. म्हणजे त्यामध्ये जे काही नेचर आहे म्हणजे लाईन्स कशा असू शकतात त्याचं जे काही नेचर आहे ते नेचर कसं असते, क्लोज्ड लूप असतं. म्हणजे क्लोज असतात नॉर्थ पोल टू साऊथ पोल. तर मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी और मॅग्नेटिक इंटेन्सिटी एच. आता ह्याच्यानंतर काय, जसं आपण इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी बघितली होती तशी आपण इलेक्ट्रिक फील्डची इंटेन्सिटी बघितली, त्याच पद्धतीने काय करायचे, मॅग्नेटिक फील्डची सुद्धा काय बघायचे, इंटेन्सिटी बघायची. मग मॅग्नेटिक फील्डची इंटेन्सिटी बघण्यासाठी त्यामध्ये काय दिलेलं आहे, मॅग्नेटिक फील्ड दिलेलं असतं. मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी ऍट अ पॉइंट इन मॅग्नेटिक फील्ड इज डिफाइन्ड ॲज फोर्स ऍक्टिंग ऑन युनिट नॉर्थ पोल प्लेस्ड ऍट दॅट पॉइंट.
म्हणजे जो काय मॅग्नेटिक फील्ड आहे तर त्या मॅग्नेटिक फील्ड वरती जर युनिट नॉर्थ पोल जर प्लेस केला तर युनिट नॉर्थ पोल प्लेस केल्यानंतर त्याच्यामुळे जो त्या युनिट नॉर्थ पोल मुळे जो काय फोर्स तयार होतो तर तो फोर्स म्हणजे काय असतोय युनिट मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. It is the force which is a unit north pole experienced when placed at a point in the magnetic field. म्हणजे त्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये ज्यावेळेस आपण त्या फोर्स वरती मॅग्नेटिक फोर्स वरती युनिट नॉर्थ पोल प्लेस करतोय तर त्याच्यामुळे जो काय इफेक्ट घडून येतो तर तो इफेक्ट म्हणजे काय म्हटलं जातं त्याला मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. इट इज अ वेक्टर क्वांटिटी. मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी कसली आहे गतिश राशी आहे म्हणजे वेक्टर क्वांटिटी आहे. मॅग्नेटिक इंटेन्सिटी शोन बाय लेटर एच इन द युनिट ऑफ मॅग्नेटिक इंटेन्सिटी एच इज न्यूटन पर वेबर. मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी जी आहे ती मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी कशामध्ये मेजरमेंट केले जाते डिनोटेड बाय लेटर एच अँड युनिट ऑफ मॅग्नेटिक इंटेन्सिटी एच अँड युनिट इज न्यूटन पर वेबर. मॅग्नेटिक इंटेन्सिटीचं फॉर्म्युला काय बघा मॅग्नेटिक फोर्स अपॉन एम फेर एम इज अ पोल स्ट्रेंथ म्हणजे कोणता पोल प्लेस केलेला आहे नॉर्थ पोल प्लेस केलेला आहे का साऊथ पोल आहे. वी हॅव मॅग्नेटिक फोर्स इज इक्वल टू 1/4 पाय epsilon 0 epsilon r m1 m2 upon d square into Newton. Here put m1 is equal to m आणि m2 is equal to 1 का पुट केलेला आहे बिकॉज h is the force on unit north pole. त्याच्यामध्ये युनिट म्हटलं की त्याची व्हॅल्यू जी असते त्याची व्हॅल्यू काय असते सिंगल व्हॅल्यू असते. जी इक्वेशन काय येणार मॅग्नेटिक इंटेन्सिटी h is equal to 1/4 पाय epsilon 0 epsilon r m upon d square. त्याचे काय युनिट आहे ते युनिट काय येणार आहे न्यूटन पर वेबर. त्याचे काय युनिट आहे ते युनिट काय ते न्यूटन पर वेबर. वेअर m1 and m2 मॅग्नेटिक पोल स्ट्रेंथ m1 and m2 म्हणजे काय असतं मॅग्नेटिक पोल स्ट्रेंथ. म्यू 0 म्हणजे काय परमेबिलिटी ऑफ एअर म्यू आर म्हणजे काय रिलेटिव्ह परमेबिलिटी आणि डी म्हणजे काय डिस्टन्स बिटवीन टू पोल. तर हे जे इक्वेशन आहे तर हे इक्वेशन कशाचं आहे मॅग्नेटिक इंटेन्सिटीचं. हे जे गिव्हन इक्वेशन आहे तर हे इक्वेशन कशाचं आहे मॅग्नेटिक इंटेन्सिटीचं इक्वेशन आहे. ओके तर हे ह्याला काय म्हटलं जातं दिस इक्वेशन इज कॉल्ड एज मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी इक्वेशन. तर ह्याच्यामध्ये दिलेलं आहे म्यू 0 म्हणजे काय आहे म्यू आर म्हणजे काय आहे डिस्टन्स म्हणजे जसं आपण इलेक्ट्रिक फील्डची इंटेन्सिटीचं इक्वेशन काढलं होतं E इज इक्वल टू 1/4 पाय epsilon 0 epsilon r q अपॉन डिस्टन्सचा स्क्वेअर. त्याच पद्धतीने आपल्याला काय मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटीचं इक्वेशन कॅल्क्युलेट केलेलं आहे H इज इक्वल टू 1/4 पाय epsilon 0 epsilon r m upon d2 Newton per Weber, where m1 and m2 magnetic pole strength. Mu 0 means permeability of air, mu r means relative permeability, d means distance between two pole. इथे जे दोन पोल आहेत त्या दोन पोल मधलं डिस्टन्स. ओके त्यानंतर मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे काय असतं बघा आता जसं आपण मॅग्नेटिक फ्लक्स आहे ते मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे काय बघायचं डेफिनेशन दिलेलं आहे मॅग्नेटिक आवाज येत नाही सर.
सर लेफ्ट झाले. तर मॅग्नेटिक फ्लक्स फ्लक्स म्हणजे काय सांगितलं, the total number of magnetic lines transfer normally passing through the given area. म्हणजे ह्या ज्या काही लाईन्स दिसतात तुम्हाला नॉर्थ पोल टू साऊथ पोल ज्या काही लाईन ट्रान्सफर होतात, तर त्या ज्या टोटल नंबर ऑफ लाईन्स आहेत त्या ज्या पर्टिक्युलर एरिया मधून ज्या काही ट्रान्सफर होतात तो जो एरिया आहे तर त्या एरियाला काय म्हटलं जातं, मॅग्नेटिक फ्लक्स म्हटलं जातं. टोटल नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स इन द फील्ड इज कॉल्ड मॅग्नेटिक फ्लक्स. त्याचा जो एरिया आहे तर त्याला काय म्हटलं जातं, मॅग्नेटिक फ्लक्स म्हटलं जातं. मॅग्नेटिक फ्लक्स इज डिनोटेड बाय सिम्बॉल फाय. मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे काय, त्याचा जो सिम्बॉल आहे तो सिम्बॉल काय आहे, फाय आहे. एसआय युनिट ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स इज वेबर. त्याचं जे काही एसआय युनिट आहे मॅग्नेटिक फ्लक्सचं तर ते एसआय युनिट काय आहे, वेबर, आणि इट इज डिनोटेड बाय डब्ल्यू बी. त्यानंतर नेक्स्ट आहे मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी, त्यालाच मॅग्नेटिक इंडक्शन म्हटलं जातं. तर त्याची डेफिनेशन काय सांगितलेली आहे बघा, magnetic flux density at a point in magnetic field is defined as magnetic flux passing normally through the unit area around that point.
तर मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी म्हणजे काय सांगितलं, मॅग्नेटिक फील्ड मधून जेवढ्या लाईन्स ट्रान्सफर होतात त्या पर्टिक्युलर एरिया मधून त्याला काय म्हटलं जातं, मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं, मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी. Magnetic flux density is denoted by B and magnetic flux upon area. Magnetic induction is equal to phi upon A. SI unit is Weber per meter square. Weber per meter square ला काय म्हटलं जातं, टेस्ला. Weber per meter Weber per meter square ला काय म्हटलं जातं, टेस्ला. 1 टेस्ला is equal to Weber per meter square. Weber per meter square म्हटलं जातं त्याला. म्हणजे ही जी काय प्रोसेस आहे किंवा मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी आहे त्याला काय म्हटलं जातं, मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी म्हणजे काय, मॅग्नेटिक फ्लक्स आहे विथ रिस्पेक्ट टू एरिया. मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे काय, जेवढ्या लाईन्स आहेत मॅग्नेटिक लाईन्स त्या जे काय पर्टिक्युलर एरिया मधून ट्रान्सफर होतात पर युनिट एरिया, त्या एरियाला काय म्हटलं जातं, मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी. ओके. मॅग्नेटिक इंडक्शन इज इक्वल टू phi upon A. SI unit is Weber per meter square. और त्याला काय म्हटलं जातं, टेस्ला. वेबर पर मीटर इक्वल टू 1 वेबर पर मीटर स्क्वेअर. ओके. रिलेशन बिटवीन मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी B and मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी H. तर काय, मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी काय H is because of magnetic flux density B and more is magnetic flux density. More is magnetic इंटेन्सिटी. हे जे रिलेशन आहे, मॅग्नेटिक फ्लक्स जास्त असणार, जेवढं मॅग्नेटिक फ्लक्स जास्त असेल तेवढंच काय असणार आहे, मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी जी आहे ती मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी सुद्धा काय असणार आहे, जास्त असणार आहे. म्हणजे एच जास्त आहे. एच म्हणजे काय, मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. त्यामधून मॅग्नेटिक फील्ड मधून जे काही लाईन्स ट्रान्सफर होतात त्या ट्रान्सफर होणाऱ्या लाईट जर जास्त असतील, लाईन जर जास्त असतील तर त्यावेळेस काय होतं, मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी सुद्धा काय भेटते, जास्त भेटते. इज बिकॉज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी, जेवढ्या लाईन्स जास्त तेवढं फ्लक्स जास्त, जेवढा फ्लक्स जास्त तेवढा काय आहे, मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी सुद्धा जास्त. इज मोर इज द मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी बी इज मोर इज द मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी इज मोर. म्हणजे कसं आहे, हे दोन्ही जे आहेत ते एकमेकावरती डिपेंड आहे, बी आणि एच. बी म्हणजे काय, मॅग्नेटिक इंडक्शन म्हटलं जातं त्याला, आणि मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी एच. ह्या दोन क्वांटिटी आहेत ह्या एकमेकावरती डिपेंड असतात. म्हणजे बी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एच. म्हणजे काय ना, बी इज इक्वल टू कॉन्स्टंट इंटू एच. बी अपॉन एच इज इक्वल टू कॉन्स्टंट. ओके. बी इज इक्वल टू म्यू इंटू एच और बी इज इक्वल टू म्यू झिरो म्यू आर इंटू ए, वेअर म्यू झिरो इज परमेबिलिटी ऑफ एअर आणि म्यू आर मीन्स रिलेटिव्ह परमेबिलिटी. म्यू झिरो म्हणजे काय, परमेबिलिटी ऑफ एअर आणि म्यू आर म्हणजे काय, रिलेटिव्ह परमेबिलिटी. ओके. म्हणजे दिस इक्वेशन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट इक्वेशन. म्हणजे इक्वेशन काय आलं, बी इज इक्वल टू म्यू झिरो म्यू आर इंटू एच. म्यू झिरो म्यू आर इंटू काय आलेलं आहे इक्वेशन एच, वेअर म्यू झिरो इज इक्वल टू परमेबिलिटी ऑफ एअर आणि म्यू आर इज इक्वल टू रिलेटिव्ह परमेबिलिटी. म्यू आर इज इक्वल टू रिलेटिव्ह परमेबिलिटी. ओके. ही जी दोन इक्वेशन आहेत त्या दोन इक्वेशनच्या साह्याने आपण म्हणजे हे जे इक्वेशन आहे तर दिस इक्वेशन इज मोर इम्पॉर्टंट. मध्ये क्वेश्चन कसा विचारला जातो, द रिलेशन बिटवीन मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी अँड मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी इज डॅश डॅश. रिलेशन कसं आहे त्याच्यामधलं, कोण सांगताय, डायरेक्टली, इनडायरेक्टली, प्रोपोर्शनल, इनव्हर्सली प्रोपोर्शनल, कसं आहे रिलेशन, कसं आहे, मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी बी अँड मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी, तर ह्या दोघांमध्ये रिलेशन कसं आहे. Which types of relation? कोणत्या टाइपचं रिलेशन असतंय, आवाज येतोय का माझा.
हो सर. सांगा रिलेशन काय सांगलेलं आहे तसं दिलेलं आहे. बी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एच. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू म्हणजे कसं, बी जर इन्क्रीज झाला तर एच सुद्धा काय होतं, इन्क्रीज होतं. बरोबर. म्हणजे त्या दोघांमध्ये जे काही रिलेशन आहे तर ते रिलेशन कसं असतंय, डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं. बी आणि एच ह्या दोघांमध्ये जे काही रिलेशन आहे तर ते रिलेशन कसं असतंय, डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं. बरं, आता हे काय झालं आपला रिलेशन बिटवीन मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी अँड मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. तर इथे एक तुम्हाला टेबल दिलेला आहे बघा. मॅग्नेटिक फील्डचं युनिट असते टेस्ला, सिम्बॉल असतो त्याचा टी. मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी सिम्बॉल असते एच, त्याचा जो युनिट आहे न्यूटन पर वेबर. मॅग्नेटिक फ्लक्स सिम्बॉल असते फाय आणि त्यासाठी जो सिम्बॉल आहे तो युनिट आहे ते काय, वेबर आहे. आणि मॅग्नेटिक फील्ड डेन्सिटी और मॅग्नेटिक इंडक्शन त्यासाठी सिम्बॉल असतो बी. त्यासाठी जे काही युनिट आहे ते युनिट काय, वेबर पर मीटर स्क्वेअर और टेस्ला. तर अशा पद्धतीचा हा काय आहे, टेबल आहे. हा टेबल खूप महत्वाचा आहे. याच्यावरती एक क्वेश्चन 100% विचारला जातो. काय क्वेश्चन असतो, मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी इज अ डॅश डॅश क्वांटिटी. कसली क्वांटिटी आहे होती, स्केलर व्हेक्टर, कसली क्वांटिटी आहे, स्केलर. स्केलर आहे. सगळं विसरले, काय लक्षात नाही 3 दिवसाच्या सुट्टीमध्ये. वेक्टर. का वेक्टर आहे, वेक्टर. वेक्टर आहे तर का, समजा आता जे काय फिजिकल क्वांटिटी दिलेले आहेत, मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी, मॅग्नेटिक फ्लक्स, मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी आणि मॅग्नेटिक इंडक्शन. तर ह्या सर्व चारही क्वांटिटीचं युनिट मात्र लक्षातच ठेवायचं. त्याच्यातलं कोणतंही तुम्हाला फिजिकल क्वांटिटी, मॅग्नेटिक क्वांटिटी विचारली जाते. मॅग्नेटिक फील्ड असेल, मॅग्नेटिक फ्लक्स फील्ड इंटेन्सिटी असेल, मॅग्नेटिक फ्लक्स असेल आणि मॅग्नेटिक फील्ड डेन्सिटी, त्यालाच काय म्हटलं जातं, मॅग्नेटिक इंडक्शन. किंवा त्याच्यामध्ये रिलेशन, जे काय रिलेशन आहे ते रिलेशन सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं. व्हॉट इज द रिलेशन बिटवीन मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी बी अँड मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी एच. तर रिलेशन लक्षात ठेवा, बी इज इक्वल टू म्यू झिरो म्यू आर एच किंवा बी इज इक्वल टू म्यू एच, असं सुद्धा त्या ठिकाणी इक्वेशन यूज केलं जातं. ओके, तर हे जे इक्वेशन आहे तर ते इक्वेशन व्यवस्थितपणे लक्षातच ठेवा, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण वगैरे येणार नाही. तर मॅग्नेटिक फील्ड मध्ये कोणाला काय अडचण आहे का, बघा नो सर. परत एकदा आपण ह्याच्यावरती रिव्हिजन घेऊ. म्हणजे काय काय बघितलं आपण मॅग्नेटिझम मध्ये. तर बघा इथून पुढे आपला मॅग्नेटिझम पार्ट चालू झालेला आहे. तर फर्स्ट काय सांगितलं, मॅग्नेटिझमची डेफिनेशन सांगितली. मॅग्नेटिझमची डेफिनेशन काय सांगितली, फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑर रिपल्शन. जे काय फोर्स ऑफ अट्रॅक्शन आणि रिपल्शन होतं, हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन आणि रिपल्शन होण्यासाठी कोणामध्ये होतंय, एक तर त्या मॅग्नेटिक बॉडीवरती, मॅग्नेटमध्ये किंवा मॅग्नेटिक जे काय ऑब्जेक्ट आहे त्या मॅग्नेटिक ऑब्जेक्ट वरती काय होत असते, फोर्स ऑफ अट्रॅक्शन आणि रिपल्शन होत असते. मग अशी कोणकोणती मॅग्नेटिक आहेत इथे दिलेले आहेत बघा तुम्हाला. मॅग्नेटिक मटेरियल दॅट क्रिएट द मॅग्नेटिक इफेक्ट बाय इटसेल्फ. ते जे मॅग्नेट आहेत ते स्वतः इफेक्ट तयार करत असते. आणि ऍबिलिटी जी आहे मॅग्नेटिकची, द ऍबिलिटी ऑफ द एक्झर्ट फोर्स ऑन मॅग्नेट्स आर अदर मॅग्नेटिक मटेरियल. म्हणजे जो काय फोर्स जो असतो तो फोर्स, त्याची जी काय ऍबिलिटी आहे त्या ऍबिलिटी कोणावरती इफेक्ट करतं, मॅग्नेट वरती किंवा अदर मॅग्नेटिक मटेरियल वरती. तर अशी कोणकोणती मॅग्नेट आहेत इथे दिलेले आहेत, आयर्न आहे, कोबाल्ट, निकेल, कंपास, अर्थ. त्यानंतर मॅग्नेटिक डायपोल म्हणजे काय आपण बघितलेलं आहे, एव्हरी मॅग्नेट हॅज अ मॅग्नेटिक डायपोल. डायपोल म्हणजे दोन पोल असणार, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, डायपोल म्हटलं जातं. इन मॅग्नेटिक पीसेस ऑफ स्टील रॉड इज कट इनटू स्मॉलर पीसेस. सच पीसेस इज magnet with north or south pole. Therefore, magnet can be said to be made of lots of tiny magnets, all lined up with their n poles pointing in the same direction. At the end, the free poles and the tiny magnets रिपल इच अदर. म्हणजे त्याच्यामध्ये जे काय मॅग्नेट आहे
तर त्या मॅग्नेटची जेवढी आपण कट करू पीसेस करू तर ते कट केल्यानंतर त्यामधून काय होतं ते जे कट केलेला एव्हरी पीस आहे त्या तुकडा आहे तर त्याच्यामध्ये काय मॅग्नेटची नॉर्थ पोल आणि साऊथ पोलची जी काही प्रॉपर्टी आहे ते त्या ठिकाणी सॅटिस्फाय होत असते. मॅग्नेटिक मोनोपोल डज नॉट एक्झिस्ट म्हणजे मॅग्नेट जे आहे ते मोनोपोल एक्झिस्ट होत नाही. ऑल मॅग्नेट्स हॅव एंड ऑर स्लाइड्स म्हणजे जे काय पोल असतात तर ते पोल कुठे असतात प्रत्येक मॅग्नेटच्या एंडला किंवा साइडला असतात. अनदर नेम ऑफ दिस एंड्स ऑर स्लाइड इज कॉल्ड पोल्स म्हणजे ह्यालाच दुसरं नाव काय म्हणू शकतो स्लाइडला किंवा पोलला मॅग्नेट असं आपण सॉरी मॅग्नेटिक पोल असं म्हणत असतो. द एंड्स ऑफ द मॅग्नेट आर डिफरंट तर रेड एंड्स आर कॉल्ड नॉर्थ पोल अँड ब्ल्यू एंड्स आर कॉल्ड साऊथ पोल. त्याच्यामधला जो काही एंड पोल असतो त्याला नॉर्थ पोल म्हटलं जातं आणि जो काही साऊथ ब्ल्यू एंड असतो त्याला काय म्हटलं जातं साऊथ पोल म्हटलं जातं. त्यामध्ये टाइप्स ऑफ मॅग्नेट मध्ये परमनंट मॅग्नेट आहे त्यालाच हार्ड मॅग्नेट म्हटलं जातं आणि टेम्पररी मॅग्नेट आहे त्यालाच सॉफ्ट मॅग्नेट म्हटलं जातं. त्यामध्ये वेगवेगळे टाईप आहेत नॅचरल मॅग्नेट आहे आर्टिफिशियल मॅग्नेट आहे टेम्पररी मॅग्नेट आहे परमनंट मॅग्नेट आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक मॅग्नेट आहे. त्यानंतर मॅग्नेटचे टाइप्स आहेत म्हणजे मॅग्नेटचे जे काही शेप आहेत तर ते शेप कोणकोणत्या टाइपचे असू शकतात तर या ठिकाणी दिलेलं आहे बार मॅग्नेट आहे सर्क्युलर मॅग्नेट आहे हॉर्स शो मॅग्नेट आहे. म्हणजे हे जे मॅग्नेट आहे हे जे पोल कुठे असतात बघा हॉर्स शो मॅग्नेट असतात त्याच्या एंडला 2 पोल असतात सर्क्युलर मॅग्नेट असतात त्याच्या साईडला 2 पोल असतात बार मॅग्नेटचे दोन्ही साईडचे दोन्ही एंडला काय असतात त्याचे पोल्स असतात. त्यामध्ये अट्रॅक्शन आणि रिपल्शन म्हणजे काय तर 2 लाईक पोल असतात लाईक पोल म्हणजे एकसारखे जर पोल असते तर त्या 2 पोल मध्ये काय होतं रिपल होतात ते एकमेकापासून दूर अंतरावरती जातात म्हणून त्याला काय म्हटलं जातं रिपल्शन म्हटलं जातं. नाही तर काय 2 पोल जर अनलाईक असतील वेगवेगळे असतील तर त्याच्यामध्ये इनविजिबल मॅग्नेटिक फोर्स असतो. त्याच्यामध्ये काय असतं इनविजिबल मॅग्नेटिक फोर्स असतो. त्यामध्ये आता इथे एक एक्सपेरिमेंट दिलेला आहे तर मॅग्नेटिक मटेरियल कोणकोणते आहे आणि नॉन मॅग्नेटिक मटेरियल कोणकोणते आहे ते आयडेंटिफाय करण्यासाठी सुद्धा आपण मॅग्नेटचा यूज करू शकतो. त्यानंतर युजेस ऑफ मॅग्नेट आहे दे आर यूज इन कन्स्ट्रक्ट इलेक्ट्रिक मोटार्स. नंतर ह्याच्यामध्ये सुद्धा मेडिकल मध्ये सुद्धा यूज केलं जातं. त्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इफेक्ट कसा तयार होत असतो तर हा मॅग्नेट आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक इफेक्ट ठेवला जातो फिल केला जातो आणि त्याच्यावरती मॅग्नेटचं कोटिंग केलं जातं आणि त्यामध्ये काय होतं इलेक्ट्रोमॅग्नेटिक इफेक्ट जो आहे तो क्रिएट होत असतो. त्यानंतर महत्वाचं काय प्रॉपर्टीज ऑफ मॅग्नेटच्या कोणकोणत्या प्रॉपर्टी आहेत त्यामध्ये मग मॅग्नेटला काय मॅग्नेट अट्रॅक्ट्स ऑब्जेक्ट लाईक आयर्न कोबाल्ट निकेल द फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑर रिपल्शन मॅग्नेट इज ग्रेटर at its pole than the middle. Like poles to magnet repel each other. Opposite poles of two magnets attract to each other. If bar magnet is suspended by a thread and if it is free to rotate, it's a south pole will move towards the north pole. Magnetize. त्यानंतर मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय बघितलं आपण. त्यानंतर मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स त्याच्या प्रॉपर्टी मॅग्नेटिक लाईन्सच्या प्रॉपर्टी पहिली प्रॉपर्टी सांगणे क्लोज्ड कर्व असते त्याच्यामध्ये मॅग्नेटिक लाईन्स जे असतात ते स्टार्ट फ्रॉम नॉर्थ पोल अँड एंड फ्रॉम साऊथ पोल. त्या मॅग्नेटिक लाईन्सचा जो काय टँजेंट आहे तर टँजेंट ड्रॉन टू द कर्वड पाथ ऑफ लाईन ऑफ फोर्स ऍट एनी पॉइंट गिव्स द डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड ऍट दॅट पॉइंट. मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स फ्रॉम क्लोज्ड लूप त्याचं जे काही नेचर असतं ते नेचर कसं असतं क्लोज्ड असते. त्यानंतर मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स नेव्हर इंटरसेक्ट अँड क्रॉस टू इच अदर. मॅग्नेटिक लाईन्स जे आहेत मॅग्नेटिक लाईन्स कसे असतात त्यामधला जो काही फोर्स आहे तो फोर्स कसा असतो नेव्हर इंटरसेक्ट अँड क्रॉस टू इच अदर. मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स इन द सेम डिरेक्शन रिपल इच अदर. त्यामध्ये जे काही मॅग्नेटिक लाईन्स आहेत त्या मॅग्नेटिक लाईन्सचा जो काही फोर्स असतो तर तो फोर्स कसा असतो रिपल टू इच अदर म्हणजे त्या फोर्स आहे तो फोर्स एकमेकाला क्रॉस करत नाही किंवा एकमेकांमध्ये त्याच्यामध्ये अट्रॅक्शन होत नाही. त्यानंतर मॅग्नेटिक लाईन्स आर नॉट अफेक्टेड बाय नॉन मॅग्नेटिक मटेरियल. ज्या काही मॅग्नेटिक लाईन्स आहेत तर नॉन मॅग्नेटिक मटेरियल वरती इफेक्ट करत नाहीत. मॅग्नेटिक लाईन्स आर फोर्स आर मोर कॉन्सन्ट्रेटेड इन मॅग्नेटिक मटेरियल म्हणजे मॅग्नेटिक लाईन्स जे आहेत त्या मॅग्नेटिक लाईन्स काय होतात मॅग्नेटिक मटेरियल जे आहे त्या मॅग्नेटिक मटेरियल वरती काय असतात मोर फोर्स विल बी अट्रॅक्टेड म्हणजे त्याच्यावरती मोर कॉन्सन्ट्रेटेड फोर्स जो आहे तो त्या ठिकाणी क्रिएट होत असतो. आणि मॅग्नेटिक फील्ड जे आहे त्या मॅग्नेटिक फील्डचे जे काही नेचर आहे ते नेचर कसं असतं युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड असतं. मॅग्नेटिक इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड लाईन्स ऑफ फोर्स आर स्ट्रेट लाईन
त्याचे काही मॅग्नेटिक लाईन्स आहेत, त्या मॅग्नेटिक लाईन्सचे काय नेचर आहे, ते नेचर कसं असते, स्ट्रेट लाईन असते पॅरलल टू इच अदर अँड दे आर इक्विडिस्टन्स. त्या ज्या लाईन आहेत त्या लाईन्स कशा असतात, इक्विडिस्टन्स असतात. मॅग्नेटिक लाईन्स आर इक्विडिस्टन्स. त्यानंतर आपण बघितलं मॅग्नेटिक इंटेन्सिटी म्हणजे काय सांगितलं, मॅग्नेटिक फोर्स पर युनिट नॉर्थ पोल. त्यानंतर त्याचं इक्वेशन मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे काय सांगितलेलं आहे. त्यानंतर मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी म्हणजे काय सांगितलं, मॅग्नेटिक फ्लक्स अपॉन एरिया. अँड लास्ट आपण बघितलं रिलेशन बिटवीन मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी अँड मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. अशा पद्धतीने आपण मॅग्नेटिझमचं आर्टिकल बघितलेलं आहे. आता नेक्स्ट जे आर्टिकल आहे ते नेक्स्ट आर्टिकल आहे करंटचं. हे जे आर्टिकल आहे त्याचं आपण ते काय करणार आहोत,